सोहळा पार पडून वर्ष होत आले, पण त्याच्या आठवणी जेव्हा कागदावर उतरून घरी आल्या, तेव्हा ते क्षण पुन्हा जिवंत झाल्यासारखं वाटत आहे. नमस्कार मंडळी, काल आमच्या लग्नाचं अल्बम आलं. थोडा उशीरच झालाय, कारण आता 22 जानेवारीला आमची फर्स्ट अॅनिव्हर्सरी आहे. पण उशिरा का होईना, जेव्हा हे फोटोज बघत आहे, पुन्हा ते क्षण डोळ्यासमोर येत आहेत. म्हटलं हे क्षण पुन्हा अनुभवत आहे, तर लग्नाची स्टोरीही तुमच्यासोबत शेअर करावी. खरं तर अजून 2 वर्ष माझा लग्नाचा विचार नसताना माझ्या लहान बहिणीने तिला लव्ह मॅरेज करायचं आहे असं डायरेक्ट घरी सांगितलं आणि बहीण तिच्या डिसिजनवर ठाम होती. तेव्हा घरच्यांनीही बाकी मुलाची वगैरे चौकशी करून सगळं ठीक आहे समजल्यावर त्यांच्या लग्नाला संमती दिली. दोन्ही घरच्यांनी मिळून लग्न ठरवलं आणि आम्हीही बाकी पाहुण्यांना लग्न ठरल्याचं कळवलं. तेव्हा मामांनी वगैरे मोठ्याच्या आधी बारकीचं कसं वगैरे ही गोष्ट पटत नव्हती आणि तिचं ठरलंय ना असू दे, पण माझंही आता बघायला चालू करूया, असा घरी सगळ्यांचा निर्णय झाला. आणि याबद्दल माझ्याशी बोलल्यावर बघत बघत वर्ष 2 वर्ष जाईल, तोवर मलाही माझा टाईम मिळेल या विचाराने मी स्थळं बघण्यासाठी हा बोलले. आणि डेस्टिनी बघा, पुढच्या 8 दिवसातच यांचा बायोडाटा आला. मनासारखं होतं म्हणून बघण्याचा कार्यक्रम झाला आणि सगळं जुळून येते म्हटल्यावर लग्नही ठरलं. 26 ऑगस्ट 2024 ही ती तारीख होती. पुढे महाळ महिना वगैरे लागणार म्हणून 16 सप्टेंबरला लगेच एंगेजमेंट फिक्स झाली आणि पुढे 22 जानेवारी लग्नाची तारीख निघाली. आता जवळपास 1 वर्ष होईल लग्नाच्या दिवसापासून माझ्या लाईफचं चित्रच बदललंय. लग्नानंतर संसार, जबाबदाऱ्या, रुटीन सगळंच आलं. पण समज, साथ आणि रिस्पेक्ट यामुळे टचवूड हा प्रवास दिवसेंदिवस सुंदर होत चाललाय. आणि मागे वळून बघताना वाटते लाईफचे सगळ्यात बेस्ट डिसिजन आपण काही न ठरवता अचानक घेतो आणि तेच आपले लाईफ चेंजिंग डिसिजन बनतात. असो, लग्नाची स्टोरी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. बाय.